रामकृष्ण हरी. आपल्याला माहिती आहे, कौरव पांडवामध्ये महाभारताचं युद्ध झालं आणि कौरवांच्या बाजूनं कौरवांना मार्गदर्शन करण्यासाठी कोण होतं तर शकुनी मामा होता. आणि शकुनी मामा जसे फासे टाकत होता तसे त्याप्रमाणे फासे पडत होते. दुर्योधनाला मार्गदर्शन शकुनी मामाचं होतं. आणि फासे का बरं पडत होते तसे? कौरवांच्या बाजूनेच फासे पडत होते. पांडव हारत होते, कौरव जिंकत होते. त्याच्या मागे एक मोठी आख्यायिका सांगितली जाते. हा शकुनी कोण होता बरं? तर हा शकुनी होता गांधार देशाचा राजपुत्र होता. शकुनी गांधार देशाचा राजा सुबाल याचा मुलगा हा शकुनी, आणि गांधार ही मुलगी राजकन्या. पितामह भीष्म वधू संशोधनासाठी लांबवर फिरत होते आणि त्यांना आत्ताचं जे गांधार देश म्हणजे आत्ताचा जो अफगाणिस्तान आहे तिथं पोचले आणि त्यांना ही मुलगी पसंत झाली. आणि त्यांनी प्रस्तावच मांडला राजापुढं, सुबाल राजापुढं, की तुमची कन्या आमच्या धृतराष्ट्राला द्या. शकुनीला ही बाब पटली नाही, कारण शकुनी म्हणाला की आपली सुस्वरूप अशी असणारी बहीण गांधारी या आंधळ्या धृतराष्ट्राला द्यावी लागते. वडिलांना सांगितलं की महाराज हे होऊन देऊ नका तुम्ही. परंतु राजा सुबाल म्हटला की हे कौरव मोठे बलिष्ठ आहेत, बलशाली आहेत, यांच्या पुढे आपला राज्याचा टिकाव लागणार नाही. यांनी जर आक्रमण केलं आपल्यावर तर आपलं राज्य सुद्धा राहत नाही. नाईलाज असतो, कौरवांचा रोष नको म्हणून गांधारी देण्याचं त्यांनी कबूल केलं. परंतु शकुनीला ही बाब खटकत होती. आणि गांधारीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळाचा योग होता. मंगळ होता तिला, आणि जो कोणी गांधारीशी लग्न करेल तर त्याचा मृत्यूच होणार असं एक पत्रिकेमध्ये लिखाण होतं. त्यामुळं धृतराष्ट्राशी लग्न ठरलं. आणि त्याच्यापूर्वी यांनी काय केलं तर गाढवाशी गांधारीचं लग्न लावून दिलं. गांधारी बरोबर लग्न लावल्यानंतर हे गाढव मरून पडलं आणि मग दुसरं लग्न या धृतराष्ट्राशी केलं. परंतु ही बाब त्यांनी कोणालाही सांगितली नव्हती. लग्न होऊन गांधारी ज्यावेळेला हस्तिनापूरला आली त्यावेळेला त्यांना कळालं की हिचं पहिलं एक लग्न झालेलं आहे. आमची फसवणूक केली. धृतराष्ट्राला वाईट वाटलं. म्हणलं आमची फसवणूक केली, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की हिचं पहिलं लग्न झालेलं आहे. म्हणून गोड बोलून पाहुणचारासाठी म्हणून या सगळ्या कुटुंब कबिलासहित शकुनी मामाला सुबाल राजाला बोलवलं हस्तिनापूरला. हे सर्वजण हस्तिनापूरला आले. त्यांच्या घरातली सर्व मंडळी होती ना, अशी 100 जण माणसं होती. त्यात राजपुत्र शकुनी आणि सुबाल राजा सुद्धा होता. आल्यानंतर पाहुणचारासाठी आले असताना त्यांना कैदेत टाकलं धृतराष्ट्रानं. आणि तुम्ही आम्हाला फसवलं म्हणून काय करायला लागले तर त्यांना कैदेत ठेवलं. आणि एकाच माणसाचं, आता होती कैदेमध्ये 100 माणसं, आणि एका माणसाचं अन्न त्या तुरुंगामध्ये पाठवायचे, त्या कैदेमध्ये पाठवायचे. सर्वांनी विचार केला 100 जणांना एक काय पात्र पुरत नाही किंवा एक ताट जेवणाचं पुरणार नाही. मग काय करूया आपण? असं पण मरणार आहे भुकेने, तसं पण मरणार आहे. आपण काय करू? जो आपला राजा आहे, राजपुत्र आहे शकुनी, सुबाल राजाने सर्वांना सांगितलं की ह्यालाच अन्न देऊन टाका दररोज, हा तरी जगेल. मग अन्न वाचून बाकीची सर्व हळूहळू एक 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 असं मरण पावले. ते कैदेमधले सर्वजण मरण पावले. त्याचं कुटुंब कबिला संपवला. शेवटी सुबाल राजा शेवटची घटका मोजत होता प्राणांची, आणि त्याने शकुनीला बोलावलं आणि शकुनीच्या एक गुडघ्यावर लात मारली. आणि त्याला सांगितलं की लात का बरं तुला मारली असेल मी? तर या लाथेमागे एकच आहे की तुला आठवण व्हावी तुला आम्ही जगवला. आम्ही मरतोय आता, मी सुद्धा मरतोय आता, बाकीची सगळी भावंड पण मरून गेली सगळी तुझी, परंतु तुला का जगवलाय? तर आम्ही तुला विशिष्ट कामासाठी जगवलाय की या कुरुवंशानं जो अत्याचार केलाय, आपल्या सगळ्या कुटुंबिकला मारून टाकलाय, तर या कुरुवंशाचा तू नाश करशील अशी वचन दे मला. त्यासाठी तुला आम्ही खाऊन पिऊन जगवलेलं आहे, बाकी सर्व मरून पावलेले आहेत, आता मी सुद्धा मरणार आहे. तर त्यासाठी तुला लात मारली की तुला क्षणोक्षणी आठवण व्हावी की आपल्या ह्या कुरुवंशाचा नाश करायचा आहे म्हणून.
आणि त्यांनी एक सांगितलं अजून राजा सुबालनं मरता मरता की मी मेल्यानंतर माझ्या हाडांची फासे तयार कर, की जी हाडं जे फासे काय करतील तर तुला फासे तुझ्या बाजूनच पडतील, तू जसा बोलशील तसेच फासे पडतील. याचा वापर कधी झाला तर शकुनी मामाला त्या कौरव पांडवांच्या दूध खेळायला बसले त्यावेळेला फासे कुणासारखे पडत होते तर शकुनी मामा जसं बोलायचं तसंच ते फासे पडायचे. आणि मग झाला असं, तो राजा सुबाल मरून पावला आणि मग गांधारीने सांगितलं की माझा तेवढा एकच भाऊ राहिलाय, तेवढा त्याला मुक्ती करा. तर शकुनीला सोडून देण्यात आलं, परंतु तो गांधारी पशीच राहिला आणि गांधारीच्या जवळ राहून त्यानं काय केलं तर आपल्या दुर्योधनाला, आपला भाचा, प्रिय भाचा दुर्योधन, त्याला काय केलं तर कूटनीती शिकवली. सगळे वाईट वाईट सगळ्या गोष्टी त्यानं शिकवल्या, कारण त्याच्या पाठीमागे त्याचा एकच उद्देश होता की या कुरु वंशाचाच नाश करायचा आहे. पांडव मरोत कौरव मरोत पण सगळीच मिली पाहिजे ती. म्हणून त्यानं जी प्रतिज्ञा, बापानं जे वचन दिलं होतं ते वचन त्यानं काय केलं तर पूर्ण केलं. आणि शेवटी त्यानं आपली प्रतिज्ञा पूर्ण केली, बापाचं वचन पूर्ण केलं. म्हणून असं म्हटलं जातं की शकुनीला सुद्धा स्वर्गाला प्राप्त झाला, शकुनी स्वर्गामध्ये गेला. का तर पितृवचनाचं त्यानं काय केलं तर सांभाळ केला, पितृवचन पूर्ण केलं. एवढं वाईट क्रिया कर्म करून सुद्धा शकुनी स्वर्गाला गेला असं म्हटलं जात, की ज्यानं आपल्या सख्या भाच्यांचा विनाश करून टाकला, त्यांना मारूनच टाकले. असा होता शकुनी. रामकृष्ण हरी.